हॅलो नमस्कार, मी प्रियंका आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आणि आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे तो सायंकाळी तुम्ही दिवस मावळताना सूर्यास्ताच्या वेळेस कोणती कामे करू नयेत यासाठीचा असणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करू। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर चला मी तुम्हाला ते कोणती कामं आहेत की जी तुम्ही सूर्यास्तानंतर करायची नाहीयेत ते मी तुम्हाला सांगते। यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला ज्या काही समस्या आहेत, ज्या काही गोष्टी अटत आहेत त्या गोष्टी सुटण्यासाठी मदत होईल। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळत असतो किंवा सूर्यास्तानंतर आपण कधीच आपल्या बेडवरती अंथरुणामध्ये लोळत पडायचं नाहीये। ते खूप अशुभ आहे। तुम्ही त्यावेळेस उठून देवपूजा केली पाहिजे किंवा बसलं पाहिजे। पलंगावरती तुमच्या झोपलं नाही पाहिजे किंवा अंथरुणामध्ये लोळत बसलं नाही पाहिजे। आपल्याला आपले आजी आजोबा नेहमीच सांगायचे की तिन्ही सांजेच्या वेळेस किंवा दिवस मावळता झोपू नये, दिवस मावळता म्हणजे असं लोळत पडू नये। तर दिवस मावळता झोपणं हे काटकशाने टाळलं पाहिजे। आता सूर्यास्ताच्या वेळेस झोपल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील किंवा आपला स्वतःचा अपमृत्यू होऊ शकतो। घरातील कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेस आपण झोपणं टाळलं पाहिजे। दुसरं काम आणि किंवा गोष्ट म्हणजे सूर्यास्तावेळी आपण कधीच रडायला नाही पाहिजे। म्हणजे सूर्य मावळत्या वेळेस आपण कधीच घरामध्ये रडलं नाही पाहिजे किंवा कोणी रडत असेल तर त्याला रडू दिलं नाही पाहिजे। तर आपल्याला नेहमीच जुनी लोक सांगायची की सूर्यास्ताच्या वेळेस रडू नये, झोपू नये। तर जुनी जाणती जी माणसं आहेत ती नेहमीच आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात। फक्त आपल्यामध्ये ती ऐकण्याची क्षमता पाहिजे आणि ते अंगीकृत करण्याची लबक पाहिजे। तर सूर्यास्तावेळी कधीच रडू नये, त्यामुळे सुद्धा अकाली मृत्यू होण्याचा धोका हा वाढत असतो। तिसरी गोष्ट म्हणजे सूर्य मावळत्यावेळी आपण दही कधीच कोणाला देऊ नये, कारण की दही हे शुक्राचं कारक मानलं जातं। आणि शुक्राबद्दल जास्त माहिती सांगायची म्हणजे शुक्र हा धन, लक्ष्मी, वैभव, समृद्धी याचा देयक मानला जातो। त्यामुळे आपण जर दही दुसऱ्या कुणाला दिलं सूर्यास्ताच्या वेळेस तर ते आपलं जे वैभव आहे, समृद्धी आहे, सुख आहे ते बाहेर जाण्याची शक्यता असते आणि लक्ष्मीचा देखील कोप होण्याची शक्यता असते। आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची जी मार्ग असतात किंवा चान्सेस असतात ते वाढतात। त्यामुळे सायंकाळच्या वेळी दही कधीच कुणाला देऊ नये। आता शुक्र आणि चंद्र हे नेहमी सोबत राहणारे ग्रह आहेत अशी मान्यता आहे। त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या गोष्टी, त्यामध्ये दही, दूध, तूप, त्यानंतर चांदीच्या वस्तू ह्या सायंकाळच्या वेळी कधीच कुणाला देऊ नये। आता कधी-कधी काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीची लगेच गरज पडते आणि दुकान लांब असतं आपल्याला जाण्यासाठी, त्यामुळे आपण शेजाऱ्यांकडून त्या गोष्टींची देवाणघेवाण करत असतो। तर आपण केलीही पाहिजे आणि शेजारीही आपल्याला नेहमीच कामाला येत असतात, त्यामुळे त्यांना काही गरज असेल तर आपणही दिलं पाहिजे। परंतु सूर्यास्ताच्या वेळेस जसं की ज्या गोष्टी सांगण्यात आल्यात की दही, दूध, तूप, मीठ, चांदीच्या वस्तू ह्या देणं टाळायचं। सूर्य मावळायच्या अगोदर तुम्हाला जे काही आणायचं आहे, जे काही द्यायचं आहे, ज्या काही खाण्याच्या वस्तू द्यायच्या आहेत त्या द्या, परंतु सूर्य मावळल्यानंतर तुम्ही ह्या सर्व गोष्टी देण्याचं टाळलं पाहिजे। त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुम्ही मिठाला मीठ असं न म्हणता गोड असं म्हणायचं, कारण सूर्य मावळल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, लक्ष्मी येत असते आणि मीठ याचा गुणधर्मच खारटपणा आहे। त्यामुळे आपल्या जीवनात कुठलाही खारटपणा येऊ नये यासाठी तुम्ही मिठाला गोड म्हणायचं आहे। बऱ्याचशा घरांमध्ये हा नियम पाळला जातो। तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा आतापासून हा नियम पाळायला सुरुवात करा। सूर्य मावळण्याच्या वेळेस तुम्ही कधीच जेवण केलं नाही पाहिजे। तुम्हाला जर ती सवय असेल, संध्याकाळी तुम्हाला भूक लागत असेल तर एकतर सूर्य मावळायच्या अगोदर तुम्ही खा किंवा सूर्यास्त झाल्यानंतर 1-1.5 तासानं तुम्ही जेवण करा। परंतु आपल्याला कधी-कधी सवय असते सूर्य मावळत्या वेळेला आपल्याला नाश्ता करायची किंवा चहा, खारी, टोस्ट वगैरे काही स्नॅक्स खाण्याची, तर ते तुम्ही काटकशाने टाळलं पाहिजे। त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेस आपण कर्ज देणं किंवा कर्ज घेणं, कुणाला पैसे देणं किंवा कुणाकडून पैसे उसने घेणं हे सुद्धा खूप हानिकारक मानलं गेलेलं आहे। ही दोन्ही व्यक्ती कायमच आयुष्यामध्ये
म्हणजे दुःखी राहतात, त्रस्त राहतात. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही कधीच गोष्टी काही म्हणजे पैशाची देवाणघेवाण केली नाही पाहिजे. सूर्यास्ताच्या वेळेस झोपणं म्हणजे आपल्यासोबत आपण आपल्या नशिबाला सुद्धा झोपी लावतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सगळ्यांकडूनच आपण ऐकत असतो. घरी आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून तर नेहमीच ऐकत असतो की सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे जी वेळ आहे 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्ही कधीच झाडू मारला नाही पाहिजे किंवा घराची स्वच्छता केली नाही पाहिजे. तुम्हाला जर सवय असेल सायंकाळच्या वेळी स्वच्छता करायची तर सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही आपले जे काही घरदार आहेत ते साफ केले पाहिजेत. कारण आपण 6:30 ते 7:30 या दरम्यान झाडू मारला तर त्या झाडूसोबत आपण लक्ष्मीलासुद्धा झाडून कचऱ्यामध्ये टाकत असतो असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेस नख कापण्याची केस कापण्याची सवय असेल तर तीसुद्धा तुम्ही सोडून दिली पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या तोंडानं दातानं नख कुरतडण्याची सवय असते. तर ज्योतिषशास्त्रामध्ये ही अतिशय अशुभ अशी सवय मानली गेलेली आहे आणि तुम्हाला जर ही सवय असेल तर कृपा करून तुम्ही ही सवय आजच सोडून द्या. कारण असं केल्याने त्या घराची कधीच प्रगती होत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यातील बऱ्याच लोकांना पायावर म्हणजे आडीवर आडी टाकून बसायची सवय असते. तर पायाची आडी कधीच टाकली नाही पाहिजे आणि पायाची आडी घालून पाय हलवणे मात्र खूपच अशुभ मानलेलं आहे. काही लोकांना असं काही काम करत असताना, खुर्चीवर बसलेले असताना, रिकामे बसलेले असताना, टी व्ही पाहत असताना पाय हलवण्याची सवय असते. तर ती सवयसुद्धा सोडली पाहिजे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला तुळशीला कधीच पाणी नाही घालायचं, तुळशीला कधीच हात लावायचा नाही, तुळशीची पाने तोडायची नाहीत. तिन्ही सांजेच्या वेळेस असं करणं फार अशुभ मानलेलं आहे. तुळशीचं पानं हे एखादंच जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तोडले नाही पाहिजे. आणि तुळशीचंच काय कुठल्याच झाडाचे पानं सायंकाळी तिन्ही सांजेच्या नंतर तोडले नाही पाहिजे. पानं, फुलं, फळं काहीच घेतलं नाही पाहिजे झाडांचं आणि झाडांना हातसुद्धा लावला नाही पाहिजे. तिन्ही सांज झाली की आपण आपल्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश केला पाहिजे. घरातल्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये अंधार ठेवला नाही पाहिजे. कारण माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो. त्यामुळे घरात सर्वत्र आपण प्रकाश करायचा आहे. आणि याचंच हेच कारण आहे की तिन्ही सांजेला आपण सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावत असतो. त्यानंतर सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी आपण कधी शारीरिक संबंध ठेवू नये. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर फारच नाराज होते आणि आपल्याकडे ती येत नाही. आता व्हिडिओच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूयात. की समजा तुमच्याकडे म्हणजे खूप भांडणं होत असतील सारखे घरामध्ये, अकाली मृत्यू होत असतील, तुम्ही कितीही पैसा कमवला तरीसुद्धा ते धन घरामध्ये टिकत नसेल, तर याचे कारणं किंवा याच्यासाठीचे जे उपाय आहेत ते आपण इथं बघूयात. तर घरामध्ये कधीच 2पेक्षा जास्त चाकू नसले पाहिजेत. 2पेक्षा जास्त चाकू असतील तर घरात सदैव भांडणं होत असतात. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कधीच चाकू पाहू नका. म्हणजे उठल्या उठल्या आपल्याला बऱ्याचशांना डब्बा करायचा असतो, टिफिन करायचा असतो, तर आपल्याला चाकू घ्यावाच लागतो काही. तर त्यावेळेस आपल्याला चाकू हा घ्यावाच लागतो काहीतरी कापण्यासाठी. तर तुम्ही उठल्या उठल्या अगोदर अंथरूण उचला, ब्रश करा, चहा घ्या, पीठ मळा, भाजीची दुसरी तयारी करा आणि त्यानंतर तुम्ही भाजी कापायला घ्या. त्यानंतर घरामध्ये कुठलंच काटेरी जे झाड असतं ते ठेवू नये. म्हणजे जे फुलांचे झाडं असतात, ज्यांना काटे असतात ते चालतात. परंतु आजकाल शोचेसुद्धा असे काही झाडं असतात की त्यांना फक्त काटे असतात आणि त्यामुळे ते छान दिसतात. म्हणून आपण वेगवेगळ्या घराच्या कोपऱ्यांमध्ये शोसाठी ती झाडं लावत असतो. तर ते झाडंसुद्धा लावणं टाळलं पाहिजे. निवडुंगाचं झाड काही लोक शो म्हणून ठेवतात किंवा ज्या झाडाला पानं, फुलं, फळं काहीच नाही, फक्त काटे आहेत, असं झाड तुम्ही कधीच घरात ठेवायचं नाही आहे. त्यामुळे घरामध्ये प्रेम राहत नाही, सतत कलह होत असतात. आणि म्हणूनच काटेरी झाडं घरामध्ये शोपीस म्हणूनसुद्धा ठेवायचे नाही. तुम्ही वाळवंटात जर गेले आणि तिथं पाहिलं तर काट्याची झाडं असतात आणि त्या काट्याच्या झाडाच्या आजूबाजूला कधीच काहीच नसतं, पूर्ण सुनाटी पसरलेली असते. तर हेच कारण आहे की आपण आपल्या घरामध्ये काट्याची झाडं ठेवायची नाही आहेत. त्यामुळे घरातील सुख, समृद्धी, शांतता सर्व काही म्हणजे लयाला जातं. आणि त्यामुळे घरामध्ये काट्याची झाडं असतील तर ते काढून टाका आणि रात्री झोपताना चाकू असा ठेवायचा, सुऱ्या अशा ठेवायच्या की उठल्या उठल्या तुम्हाला ते दिसणार नाही. तुम्हाला जर मासिक पाळी चालू असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मासिक पाळीमध्ये तुम्ही कुठल्याच झाडाला पाणी घालू नका.
कारण की ते अशुभ मानलं आहे आणि तुम्ही जर त्या झाडांना पाणी घातलं तर त्यांना येणारी फळं फुले ही किडकी होऊ शकतात. आता बरेचसे जण असं कमेंट करतील की काहीही आहे, ही अंधश्रद्धा आहे, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये असं आहे आणि त्यामुळे आपण ते नाही करायचं. त्या 4 दिवस झाडांना पाणी नाही टाकलं तर काय एवढा फरक पडणार आहे ना. तुमच्या घराच्या आजूबाजूला विनाकारण विटा दगड पडलेली असतील, त्यामुळे तुमच्या घर असं अडचणीत वाटत असेल तर तुम्ही त्या विटा दगड काढून टाका. त्यानंतर घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा घराच्या एखाद्या खोलीमध्ये तुटलेली खाट असेल, बाज असेल तर ती सुद्धा तुम्ही काढून टाका. बंद पडलेलं घड्याळ असेल, त्यानंतर तुटलेल्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही घरात ठेवू नका. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर कोळ्याने जाळं केलेले असेल भिंतीवरती कोपऱ्यांनी तर ते तुम्ही काढून टाकायचं. आणि शनिवार हा हे जाळं काढण्यासाठीचं चांगला दिवस मानलेला आहे, कारण कोळ्याची जी जाळी असते ती अडचणींना आकर्षित करत असते. तुमच्या घराच्या एकदम समोर जर मेहंदीचं झाड असेल तर ते सुद्धा तुम्ही काढून टाकावं, कारण मेहंदीचं झाड हे अत्यंत अशुभ मानलेलं आहे. एकदम घरासमोर तुम्ही आजूबाजूला लावा, साईडला लावा, घराच्या मागे लावा, कोपऱ्यात लावा, पण घराच्या एकदम दर्शनी भागाला मेहंदीचं झाड नसावे. आजकालच्या जीवनशैलीमध्ये घरामध्ये झाडं ठेवण्याची फारच हौस लोकांना आहे. तर त्यामध्ये बोन्साय प्लांट म्हणून झाडं असतात, म्हणजे वडाची, पिंपळाची यांच्यासारखी दिसणारी छोटीशी झाडं असतात ती. तर ती झाडं जर तुमच्या घरात असतील तर ती तुम्ही लगेच त्वरित हटवली पाहिजेत. कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये चुकून बोलले, घराच्या आजूबाजूला पावसाळ्यामध्ये ओलावा असेल तर पक्ष्यांनी बिया खाऊन टाकलेल्या असतील तर पिंपळाची झाडं कुठंही उगवतात, तर ती तुम्ही त्वरित हटवली पाहिजे. त्याचा योग्य काय पूजाविधी करून ते पिंपळाचं झाड तुम्ही काढून टाकायचं आहे. आणि बोन्साय प्लांट्स जे असतात ते घरामध्ये अजिबात ठेवायचे नाहीत. तुमच्या अंगणातील तुळस जर सुकलेली असेल तर ती तुळस तुम्ही काढून टाका किंवा त्या मातीमध्ये खाली पुरा. त्याच्या ज्या मंजरी असतात त्या तुम्ही पुन्हा त्या मातीमध्ये टाकून त्यापासून रोपं तयार करू शकता. तुम्हाला दुसरी नवीन तुळस त्या जागेवर लावायची असेल तर कुठल्याही एकादशीला, कुठल्याही पौर्णिमेला, कुठल्याही चांगल्या म्हणजे सणावाराला, चांगल्या शुभ दिवशी तुम्ही ती तुळस तुमच्या वृंदावनात लावू शकता. फक्त तुमची तुळस जी आहे ती सुकलेली नसली पाहिजे. स्वयंपाकघर हे महिलांनी नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. फ्रीज, कोपरे, त्यानंतर खिडक्या, आपलं पाण्याचं फिल्टर, आजूबाजूचं जे काही सामान आहे ते असं तेलकट, मेलकट, चिकट नसलं पाहिजे. नेहमी आपण ते घासून पुसून स्वयंपाकघर हे स्वच्छच ठेवलं पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी जी आपली भांडी असतात खरकाटी, ती रात्रीच घासून किचन वाटा स्वच्छ करून झोपलं पाहिजे. कधीच रात्रीची खरकाटी भांडे बेसिंगमध्ये ठेवू नये तशीच. त्यानंतर नवरा बायकोचं जी काही रूम असते त्यामध्ये त्या दोघांनीच जायला पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीने गेलं नाही पाहिजे, आणि गेलं तरी त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये जास्त वेळ थांबू नये. त्यामुळे नवरा बायकोचं नात्यामध्ये प्रेम कमी होतं आणि भांडणं सतत होत असतात. गुरुवारच्या दिवशी कधीही फरची पुसू नये. त्यानंतर आपण गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत. त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आता विशेष करून महिलांचा हा नियम असतो की सोमवारी आणि गुरुवारी डोकं धुवायचं, कारण सोमवारी बऱ्याचशा महिलांना उपवास असतो, महादेवाचा वार असतो. त्यामुळे सोमवारी हमखास बरेचसे महिला हे डोकं धुत असतात. रविवारी नॉनव्हेज खाल्लेलं असतं आणि त्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर गुरुवार हा स्वामींचा म्हणजे वार आहे. त्या दिवशी बरेचसे उपवास असतात महिलांना, म्हणून गुरुवारीसुद्धा डोकं धुण्यात येतं. तर गुरुवारी तुम्ही डोकं धुत असाल तर ते तुम्ही टाळा आणि त्यामुळे तुमचा गुरुग्रह हा कमजोर होत असतो. रात्रीच्या वेळी झोपताना आपण आरशात बघू नये किंवा सकाळी उठल्यासुद्धा आपण आरशामध्ये म्हणजे आपल्या स्वतःला पाहू नये. त्यानंतर रात्री झोपताना कधीच सुगंधी द्रव्य, अत्तर मारून झोपू नये. त्यामुळे ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्यामध्ये संचार करण्याची शक्यता त्यांची वाढते. आपण पोळ्या करतो, भाकरी करतो, पराठे करतो, तव्यावर ज्या काही गोष्टी करतो त्या झाल्यानंतर आपण तव्यावर लगेच गरम तव्यावर पाणी टाकू नये. त्यामुळे राहुदोष उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपलं देवघर जे आहे ते आपण नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे, नेहमी ते पुसलं पाहिजे. देवघरामध्ये जाळी होऊ दिली नाही पाहिजे. त्यानंतर कुठलीही खंडित मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसली पाहिजे. त्यानंतरची महत्त्वाचा नियम हा विवाहित जोडप्यांसाठी आहे.
विवाहित जोडप्यांनी नेहमीच एकमेकांवर उत्तंड असं भरभरून प्रेम करावं. कितीही भांडणं झाले, विवाद झाले, ताणतणाव झाला तरीसुद्धा समंजसपणे घ्यावं. एकमेकांना मारू नये, शिवीगाळ करू नये, एकमेकांना सोडून जाण्याची भाषा करू नये. असं केल्याने सुद्धा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही. लक्ष्मी आपल्यावर रुसवा करते. तर नेहमीच पती-पत्नींना एकमेकांचा आदर सन्मान करून राहिलं पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. घरामध्ये नेहमी हसण्याचा, खिलखिलण्याचा, खिदळण्याचा आवाज आला पाहिजे, असं तुम्ही राहिलं पाहिजे. त्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांनी व्रत, उपवास नेहमीच वर्षभरातली केली पाहिजेत. एकादशीचं व्रत असेल, चतुर्थीचं व्रत असेल, महालक्ष्मीचे व्रत असतात किंवा महाशिवरात्रीचे व्रत असतात. सगळे व्रत जरी करायला नाही जमले तरी महत्त्वाचे जे व्रत असतात, महाशिवरात्र झालं, आषाढी एकादश झालं, हे व्रत प्रत्येक महिलांनी केले पाहिजेत. आपल्या घरातील समृद्धीसाठी, सुखासाठी, शांतीसाठी आपण हे व्रत वैकल्य केले पाहिजेत. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे नवीन एखादा व्हिडिओ असेल आणि तो तुम्हाला लवकर मिळेल. तर नमस्कार. आता मी तुमची परवानगी घेते आणि व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर लवकरच येते.